आता आपण सरूप पद म्हणजे काय आणि भिन्न रूप पद म्हणजे काय ते बघणार आहोत. आता इथं मी 2 ओळींवर काही पदं लिहिलेली आहेत. तर या पहिल्या ओळीतली आणि दुसऱ्या ओळीतली पदं जर पाहिली तर काय लक्षात येतं? आपल्या असं लक्षात येईल की पहिल्या ओळीतल्या सर्व पदांमध्ये सारखंच चल आहे. त्यातले सहगुणक वेगळे वेगळे आहेत पण चल सारखंच आहे. आणि तसंच दुसऱ्या ओळीमध्ये पण आहे. त्यातले सहगुणक वेगळे आहेत. 5, 8 आणि 1. 1 आपण लिहित नाही पण असे वेगळे वेगळे सहगुणक आहेत. पण प्रत्येक ठिकाणी चल हा yच आहे. तर अशी जी पदं असतात की जिथे सारखी चल असतात अशा पदांना सरूप पदं म्हणतात. म्हणजे 2x, 7x आणि 13x ही तिन्ही सरूप पदं झाली आणि 5y, 8y आणि y ही तिन्ही पण सरूप पदं झाली. आता जेव्हा सारखी चल नसतात म्हणजे असं 9a आणि 5b या दोन्ही पदांमध्ये वेगळी वेगळी चल आहेत. अशा पदांना काय म्हणायचं? तर अशा पदांना भिन्न रूप पद असं म्हणतात. कारण तिथे वेगळी वेगळी चल आहेत. आता इथे मी 2च पदं दाखवली आहेत. 2 पेक्षा जास्त पदं पण असू शकतात. आता हे जे पुढचं उदाहरण आहे 5a आणि a चा वर्ग. आता इथे दोन्हीकडे a दिसतो आहे पण एका ठिकाणी a आहे आणि एका ठिकाणी आहे a चा वर्ग. आता यांना सरूप पद म्हणायचं का यांना भिन्न रूप पद म्हणायचं? तर ही 2 पदं ही भिन्न रूप पद आहेत कारण की सरूप पदांमध्ये जसं चल सारखं असायला लागतं तसा घातांक पण समान असायला लागतो. म्हणजे इथे पहिल्या पदामध्ये a चा घातांक 1 आहे. घातांक जेव्हा लिहित नाहीत तेव्हा तो घातांक 1 असतो. आणि a वर्ग मध्ये a चा घातांक 2 आहे. मग जेव्हा सरूप पद असतात त्यावेळेला नुसतंच चल सारखं असून चालत नाही तर घातांक पण समान लागतो. आणि इथे चल जरी सारखं असलं तरी घातांक वेगळा आहे. त्यामुळे आपण त्याला वेगळी चल असल्यासारखं भिन्न रूप पद असं म्हणतो. आता इथे माझ्यासमोर ही एक बैजिक राशी लिहिलेली आहे. अशी जेव्हा बैजिक राशी दिसते त्यावेळेला यातल्या सरूप पदांची आपण बेरीज किंवा वजाबाकी करू शकतो. कशी करायची? तर आपण आता यातली सरूप पदं कोणती आहेत ती बघूया. 6a आणि 3a ही 2 झाली सरूप पदं. अजून वेगळी जोडी कोणती आहे सरूप पदांची? तर 4b आणि 2b ही दोन्ही पण सरूप पद आहेत. म्हणजे 6a आणि 3a ही सरूप पदांची एक जोडी झाली आणि 4b आणि 2b ही दुसरी जोडी झाली. मग या ज्या जोड्या आहेत ही सरूप पदं मला एकत्र करता येतात. म्हणजे त्यांची बेरीज किंवा वजाबाकी करून त्यांना एकत्र करता येतं. मग कशी करायची बेरीज? तर जेव्हा 6a आणि 3a ची बेरीज होईल त्यावेळेला आपण फक्त त्यांच्या सहगुणकांची बेरीज करतो. म्हणजे 6a अधिक 3a बरोबर होतात 9a आणि 4b अधिक 2b बरोबर होतात 6b. म्हणजे आपलं उत्तर आलं 9a अधिक 6b. तर हे जे आपण केलं याला आपण सरूप पदांची बेरीज किंवा आपण जर वजाबाकी केली तर वजाबाकी केली असं आपण म्हणतो. म्हणजेच सरूप पदांच्या बेरजा वजाबाक्या करता येतात आणि सरूप पद एकत्र करता येतात. आपण काही उदाहरणं सोडवूया. 4p अधिक 5q अधिक 3r अधिक 2p अधिक 2q अधिक r. तर आता आपण यातली कुठली कुठली सरूप पद आहेत त्याआधी जोड्या शोधूया. 4p आणि 2p ही 2 सरूप पद आहेत. 5q आणि 2q आहेत आणि 3r आणि r. इथे r ला सहगुणक नाही म्हणजेच कुठला सहगुणक आहे त्याचा 1. मग आता आपण सरूप पदांच्या बेरजा करूया. इथे झाले 4 आणि 2 म्हणजे 6, 6p, 5q आणि 2q 7q आणि 3r अधिक r म्हणजेच 1r म्हणून ते झाले 4r. म्हणजे आपलं उत्तर आलेलं आहे 6p अधिक 7q अधिक 4r. अशा प्रकारे आपण सरूप पदांची बेरीज केली आणि सरूप पद एकत्र केली आहेत. आतापर्यंत आपण कुठे वजाबाकी केली आहे का? नाही केली. का नाही केली? कारण कुठे वजा चिन्हच नव्हतं.
म्हणून वजाबाकी केली नाही. आत्तापर्यंत आपण जी 2 उदाहरणं पाहिली आहेत त्यात फक्त बेरजा केलेल्या आहेत. आता या पुढच्या उदाहरणामध्ये अधिक आणि वजा अशी दोन्ही चिन्ह दिसतात. तर आता बघूया आपण कसं करणार. आधी मी सरूप पदांच्या खाली रेघा मारलेल्या आहेत. 7x आणि वजा 2x ही दोन्ही सरूप पदं आहेत आणि वजा 3y आणि अधिक 10y ही 2 सरूप पदं आहेत. मग आता मी काय करणार, 7x वजा 2x म्हणजे 7 मधून 2 वजा करायचे. फक्त सहगुणकांची वजाबाकी होणार आहे. म्हणजे 7x वजा 2x चं उत्तर येईल 5x आणि वजा 3y अधिक 10y म्हणजेच 10 वजा 3 बरोबर 7 म्हणजे उत्तर येणार आहे 7y. म्हणजेच माझं उत्तर आलं 5x अधिक 7y. आता पुढच्या उदाहरणामध्ये 2 पदं आहेत आणि दोन्ही पदं आहेत a चा वर्ग. आता ही जी दोन्ही पदं आहेत ही सरूप पदं आहेत कारण त्याच्यामध्ये चल पण सारखं आहे आणि दोन्ही चलांमध्ये घातांक पण सारखा आहे. म्हणजे मला या 2 पदांची बेरीज करता येईल. मग a वर्ग अधिक a वर्ग म्हणजेच 1a वर्ग अधिक 1a वर्ग बरोबर 2a वर्ग. म्हणजे माझं उत्तर आलेलं आहे 2a वर्ग. अशा प्रकारे आपण सरूप पदांची बेरीज किंवा वजाबाकी करू शकतो. आणि जी बैजिक राशी असते ती बैजिक राशी जी मोठी असेल ती सरूप पदं एकत्र केल्यामुळं थोडी छोटी होते.